नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 29 जून पौर्णिमा. गुलाब, तांदूळ, विडा. लग्न 10 वर्षे अडले, 1000 उपाय करून थकलात, हे तिन्ही एकत्र करा. 11 दिवसात घरात शहनाई वाजणार. चंद्र, शुक्र, गणपती तिघांची गॅरंटी. मंडळी, हळकुंड केलं, विडा केला, तांदूळ केलं, नारळ केलं, तरी लग्न जमत नाही का? कारण तुमच्यावर एक नाही 3 दोष आहेत. शुक्र कमजोर म्हणून आकर्षण नाही, मंगळ खराब म्हणून बोलणी मोडतात, चंद्र खराब म्हणून मन लागत नाही. एक उपायाने एक दोष जातो. पण 29 जून वटपौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र 100% ताकदीत, शुक्र पूर्ण बळात, लक्ष्मी नारायण पृथ्वीवर. आज सांगते तिन्ही शक्ती एकत्र करणारा महा उपाय. गुलाब, तांदूळ, विडा एकत्र केले की तिन्ही दोष 11 दिवसात कर. तर मंडळी, या उपायासाठी आपल्याला एक लाल गुलाब उमललेलं लागणार आहे, मुठभर अखंड तांदूळ, 1 अखंड विड्याचं पान, देठासह केशर, 3 काड्या, हळद कुंकू, 5 खडी साखरेचे तुकडे, गुलाब, अत्तर, चांदीचा 1 रुपयाचं नाणं, पिवळा कपडा, 1 मीटर. हा उपाय कोणी करावा हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मुले बाहेर राहत असतील, जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने बाहेर राहत असतील, तर मग हा उपाय मुलाच्या आईने करावा, बहिणीने करावा, वडिलांनी करावा, भावाने करावा. कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. एकदम साधा आणि सोपा आहे. या उपायाला काहीही खर्च नाही. एकदम साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. तर बघा, हा उपाय आपण पौर्णिमेलाच का करायचा? कारण पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो. मन, भावना, मानसिक शांती सगळं चंद्रावर अवलंबून. या दिवशी केलेली पूजा, उपाय, मंत्र 100 पट फळ देते. कारण पौर्णिमा लक्ष्मी नारायणाला प्रिय. या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते. धन, समृद्धी, सुख, शांती मागितली की लगेच मिळते. पौर्णिमा, शुक्राची रात्र. प्रेम, लग्न, सौंदर्य, आकर्षण, वैवाहिक सुख सगळं शुक्र देतो. लग्नाचा उपाय या दिवशी केला तर लवकर जमतात. पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात पितरांना शांती मिळते. पितृदोष, विलंब दोष, करणी बाधा या दिवशीच्या उपायाने कट होते. पौर्णिमा मनोकामना पूर्ण करणारा दिवस. चंद्र, लक्ष्मी, शुक्र तिघे एकत्र प्रसन्न असतात. लग्न, पैसा, शांती, प्रेम, जे मागाल ते मिळतं. मंडळी, घरात लग्नाचे वय निघून गेलेले 30, 35, 40 वर्षे झाली तरी योग येत नाही. कुठे पत्रिका आडवी येते, कुठे हुंड्यासाठी मोडतं, कुठे शेवटच्या क्षणी नाही म्हणतात. लोक म्हणतात विघ्न आले आहे किंवा कोणी काही करणी केली आहे. आई वडिलांचं वय झालं, त्यांना नातवाचं तोंड बघायचं आहे. पण काळजी करू नका. 29 तारखेला सोमवारी पौर्णिमा आलेली आहे. तर या दिवशी आपण जे काही उपाय करा, फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीत किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होईल. म्हणजे 11 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होऊन मुलांचं लग्न हे 1 महिन्याच्या आतमध्ये होईल. तर मंडळी, हा उपाय ब्रह्मास्त्र आहे. नीट ऐका. 29 जून 2026 सोमवार पौर्णिमा. या दिवशी मुलाची आई हा उपाय करत असेल किंवा मुलं स्वतः करत असेल तर त्यांनी आंघोळ करून पांढरे किंवा गुलाबी कपडे घालायचे आहेत. कारण सोमवार चंद्राचा वार आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हा उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहेत. तर बघा, तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, धूप दीप दाखवायचा आहे, त्यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आई जर हा उपाय करत असेल तर आईने बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी व्हावे, असं तुम्हाला बोलायचं आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तांदूळ मुठभर घ्यायचे आहेत. मुठभर तांदूळ ते घेता वेळेस देखील तुम्हाला ते अखंड घ्यायचे, तुटलेले वगैरे तांदूळ घ्यायचे नाहीत, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं कुंकू मिक्स करायचं आहे. म्हणजे पिवळा आणि लाल रंग हा गुरु आणि मंगलचा असतो. त्यामुळे तुम्हाला तांदूळामध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाल गुलाबाचं फूल असेल, त्याचे काटे वगैरे असेल तर ते काढायचे आहेत आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं दुधामध्ये केशर टाकायचं आहे आणि मग त्या
केशर आहे दुधामध्ये टाकलेलं, ते तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्यांच्या वरती थोडंसं शिंपडायचं आहे. म्हणजे 2 आणि 2 थेंब तुम्हाला अत्तर टाकायचं आहे. कारण गुलाब आणि शुक्र, नंतर विड्याच्या पानाला तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि तो ओला करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि तो कुंकू ओला करून घ्यायचा आहे. आणि मग जो विड्याचं पान आहे त्या पानावरती स्वस्तिक चिन्ह तुम्हाला काढायचं आहे कुंकवाच्या साह्याने. नंतर एक पिवळा कापड घ्यायचा आहे, तो तुम्हाला एखादा पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती तो पसरायचा आहे. मध्यभागी तुम्हाला 5 खडीसाखरेचे तुकडे असतात तर ते ठेवायचे आहेत, मधोमध ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला साखरेवर रंगवलेले तांदूळ ठेवायचे आहेत. म्हणजे खडीसाखर आहे तिच्यावरती तुम्हाला जे आपण हळद कुंकू मिक्स करून ठेवलेले तांदूळ आहेत तर त्या खडीसाखरेवरती तुम्हाला ठेवायचे आहेत. तिथे तुम्हाला विड्याचं पान आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे, तो विड्याचं पान ठेवायचं आहे. पानाच्या वरती मग तुम्हाला गुलाबाचं फूल असेल तर ते ठेवायचं आहे. गुलाबाचं फूल असं कोमजलेलं घ्यायचं नाही, तर टवटवीत असं गुलाबाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चांदीचे नाणे असेल एखादं तुमच्याकडे तर ते त्याच्या गुलाबाच्या शेजारी ठेवायचं आहे. म्हणजे चांदी म्हणजे चंद्र. आता तुम्हाला संकल्प करायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, कोणताही उपाय करत असताना संकल्प करणे तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, आता हात जोडून मुलाचं आणि मुलीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. तुमच्या मुलांचं जी नावं असतील ती तुम्हाला घ्यायची आहेत. असं तुम्हाला 3 वेळा बोलायचं आहे. हे लक्ष्मी नारायणा, हे चंद्रदेवा, हे विघ्नहर्ता गणराया, माझ्या मुलाच्या मुलीच्या विवाहातील शुक्रदोष, मंगलदोष, चंद्रदोष, नजरदोष, विलंब दोष सर्व नष्ट कर. 11 दिवसात विवाह योग आणा. मग त्याच्यानंतर तुम्हाला हे 3 मंत्र आहेत तर ते तुम्हाला 11 वेळा बोलायचे आहेत. 3ही मंत्र तुम्हाला व्यवस्थितपणे बोलायचं आहे. 11 वेळा बोलायचं आहे. मंत्र असा आहे, ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम. हा शुक्रासाठी मंत्र आहे. मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा मंत्र बोलायचा आहे, ओम गणपताय नम. ओम गणपताय नम. विघ्ननाशासाठी हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. तिसरा मंत्र असा आहे, ओम सोम सोमाय नम. ओम सोम सोमाय नम. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे चंद्रासाठी. सर्व मंत्र आहेत तर ते मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून देईल. तसेच बघा, ही जर पूजा मांडणी तुम्ही टेरेसवरती केली तर पौर्णिमेच्या रात्री गच्चीवर किंवा खिडकीत चंद्रप्रकाशात रात्रभर ठेवायचं आहे. चंद्र ऊर्जा 3ही वस्तूंमध्ये भरेल. नंतर तुम्हाला एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये खडीसाखर टाकायची आहे, एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला जर तुमच्या टेरेस वगैरे असेल किंवा टेरेसवरती जायचं आहे किंवा जर अंगण असेल तर अंगणामध्ये जायचं आहे आणि चंद्रदेवाला तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. आणि मग तुमची इच्छा मनोकामना आहे तर ती तुम्हाला बोलायचं आहे की हे चंद्रदेवा, माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तो ग्लास आहे तर तो तुम्हाला खाली घेऊन यायचा आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि मग तो गुलाबाचं फूल सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, गुलाबाचं फूल आहे तर तो तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. आपण जो उपाय केलेला आहे तो गुलाबाचं फूल, विडा आणि थोडे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. उरलेले तांदूळ आणि खडीसाखर एका पुरचुंडीमध्ये बांधून मुलांच्या किंवा मुलीच्या कपाटामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. आणि चांदीचं नाणं आहे तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे. 11 दिवस रोज संध्याकाळी त्या पुरचुंडीला नमस्कार करायचा आहे. गुलाब शुक्र म्हणजे आकर्षण, प्रेम लग्न तांदूळ, अक्षता गुरु, मंगळ लग्न अखंड टिकतं, मंगल दोष जातो, विडा गणपती सर्व विघ्न नष्ट होतात, पौर्णिमा चंद्र मन स्थिर होतं, निर्णय पक्का होतो. जेव्हा शुक्र मंगळ गुरु चंद्र गणपती लक्ष्मी सगळे एकत्र प्रसन्न होतात तेव्हा लग्न अडवणार कोण. म्हणून हा तिहेरी उपाय 11 दिवसात रिझल्ट देतो. हजारो लोकांना अनुभव आलेला आहे. या दिवशी काय करू नये, या दिवशी वाद भांडणे करू नयेत. चंद्र मनाचा कारक, भांडलात तर मानसिक त्रास वाढतो. तसेच या दिवशी काळे कपडे घालायचे नाहीत, पांढरा गुलाबी पिवळा रंग घाला, मांसाहार दारू नकोत. पवित्र दिवस आहे, सात्विक आहार घ्या. पौर्णिमा
मनोकामना पूर्ण करणारा दिवस. चंद्र, लक्ष्मी, शुक्र तिघे एकत्र प्रसन्न असतात. लग्न, पैसा, शांती, प्रेम जे मागाल ते मिळतं. मंडळी, 29 जून वटपौर्णिमा, ही संधी सोडू नका. गुलाब, तांदूळ विडा लग्नाची 100% गॅरंटी. व्हिडिओ लाईक करा. ओम लक्ष्मी गणेशाय नमः कमेंट करा. ज्याचं लग्न 10 वर्ष रखडले त्यांना शेअर करा. तुमच्यामुळे त्यांचं घर बसेल. सबस्क्राईब करा, बेल दाबा. भेटूया पुढच्या महाउपायात. जय श्री हरी, जय चंद्रदेव, गणपती बाप्पा मोरया.